झी 24 तास एक पाऊल पुढे। ही बातमी आहे एका सर्वसामान्य घरातल्या अपंग मुलीनं शिक्षण हक्कासाठी दिलेल्या यशस्वी लढ्याची। अपंगत्वाचं प्रमाण जास्त असल्याच्या कारणावरून डॉक्टर नाझरीन अन्सारी या मुलीला पदव्युत्तर शिक्षणासाठी अपात्र ठरवण्यात आलं होतं। परिस्थितीवर मात करत डॉक्टर झालेल्या नाझरीननं तिला पुढील शिक्षण नाकारणाऱ्या यंत्रणेविरुद्ध न्यायालयीन लढा दिला आणि आनंदाची बाब म्हणजे उच्च न्यायालयानं या प्रकरणी तिच्या बाजूने निकाल दिलाय। पर्यायानं तिच्या पुढील शिक्षणाचा मार्ग आता मोकळा झालाय। हे एका डॉक्टरचं घर आहे। पुण्याच्या येरवड्यात डॉक्टर नाझरीन राहते। पोलिओमुळे जन्मापासूनच पायाचं अपंगत्व आलेल्या नाझरीननं गेल्या वर्षीच MBBS शिक्षण पूर्ण केलंय। आर्थिक दुर्बलतेसह अनेक अडचणींवर मात करत ती इथवर पोहोचलीये। आता तिला पुढे शिकायचं होतं, त्यासाठी तिनं पदव्युत्तर शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षाही दिली। या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होऊनही तिला पुढील शिक्षणासाठी अपात्र ठरवण्यात आलं। नाझरीन ही 86% अपंग असल्याचं सांगत तिला पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश नाकारण्यात आला। अशा परिस्थितीत नाझरीननं उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्या ठिकाणी तिला न्याय मिळाला। 86 दे रहे यानी अपसेट होने की बात है। यानी मैं हूँ डिसेबल्ड, इतनी नॉर्मल भी नहीं हूँ, लेकिन इतनी भी डिसेबल्ड नहीं हूँ कि कुछ कर नहीं सकती हूँ। तो तब तो बहुत ऐसे मैं बस वो सर को सिर्फ देख रही थी कि सर ये क्या है, 86% क्या होता है। तो यानी मैं चेहरे पे सिर्फ स्माइल थी, लेकिन अंदर से टूट गई थी उस टाइम पे। नाझरीनला पदव्युत्तर शिक्षणासाठी पात्र ठरवतानाच तिला हवा असलेला अभ्यासक्रम तसंच कॉलेजचा प्राधान्यक्रम ठरवण्याची पुन्हा संधी देण्याचा आदेश न्यायालयानं दिलाय। असं असलं तरी अपंगांसाठीच्या धोरणांमध्ये सुधारणा करण्याची गरज तिनं या निमित्तानं व्यक्त केली आहे। एक साथ वहाँ पे जाओ अभी, यानी कुछ अलग एडमिशन है, मेडिकल फील्ड के लिए एडमिशन है, कुछ इंजीनियरिंग के लिए एडमिशन है। उनके क्राइटेरियाज अलग होते हैं, लेकिन उन्हें 10 बार क्यों भगाया जाता है? यानी पता है कि ये डिसेबल्ड है, फिर भी तुम उनको 10 चक्कर लगवाते हो। विविध प्रकारच्या दुर्बल घटकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या असंख्य योजना आपल्याकडे आहेत। मात्र या योजना राबवणारी यंत्रणाच कशी या दुर्बलांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवते, त्याचं हे उदाहरण आहे। अर्थात या प्रकरणात शारीरिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या नाझरीननं तिच्या भवितव्याच्या आड येणाऱ्या यंत्रणेलाच दुर्बल ठरवलंय असंच म्हणावं लागेल। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।